असणं गरजेचंच आहे, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे क्षेत्ररक्षण. ते क्षेत्ररक्षण देखील भरपूर चांगलं होणं गरजेचं. 2 धावा आल्या कल्पेश जाधव आणि भातसई संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं. धापलकर धाव संख्या 2. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ द पार्ट झाला नाही. एज लागली तरी देखील चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. कल्पेश जाधव यांच्या पाठमधून आलाय चौकार. चेंडू अवांतर, तदनंतर 2, तदनंतर चौकार. इथे आडव्या बॅटनं फटका दमदार आहे, खाली क्षेत्र निवडतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना कल्पेश जाधव त्याच्या पाठमधून आलाय चौकार. स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य आपण पाहतोय गावदेवी चषक, गोटेगर प्रीमियर लीग चषक जे आम्हाला लाभलेला आहे. मान्य श्री निलेश किसन शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर, साहेबांचं मनापासून आभार. आणि मैदानाच्या आतमध्ये कल्पेश जाधव नावाचं वादळ भोंगावत आहे. षटकार. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 17. फुल टॉस, गुडगा टेक और ये मेरे दो सिक्सर दे. कल्पेश जाधव ऑन फायर, सिक्सर, 6 रन. इथे टाकलेला हा चेंडू सोडून दिलाय. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 24. या धावसंख्येवर अप्रतिम खेळ सध्याच्या घडीला कल्पेश जाधव या खेळाडूचा. टायगर ऑफ भातसई, टायगर ऑफ शहापूर मैदानाच्या आतमध्ये धावांचा महापूर करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. काय फलंदाजी केली जाते कल्पेशच्या माध्यमातून. अजून एक फुल टॉस आणि हा ही चेंडू जाईल सीमा पार. बेस्ट ऑफ हाईट बीमर प्लस सिक्सर, 6 रन. ₹1000 पारितोषिक असताना डिफेन्स करणारा खेळाडू कल्पेश मैदानामध्ये. त्याच्या पाठमधून सुंदर असा फटका लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षण भरपूर चांगला. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दापलकर धाव संख्या 32 ऑन द बोर्ड, टीम भातसई. या स्पर्धेसाठी आपण खास करून पाहतोय टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं. विद्यमान सरपंच गोटेगर मान्य श्री गणेशजी कांबळे साहेब, त्यांचं मनापासून आभार. मुख्य या स्पर्धेचे आयोजक आहेत आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर आणि विद्यमान उपसरपंच मान्य श्री महेंद्रदादा डिंगोरे साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर 7 ते 9 मार्च ही क्रीडा स्पर्धा गोटेगर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. ते टी शर्ट सौजन्य आम्हाला लाभलेला आहे मान्य श्री दिलीप शेठ धुमाळ, उद्योगपती भिवंडी शहापूर, त्यांचंही मनापासून आभार. गावदेवी चषक आणि गोटेगर प्रीमियर लीग 20-25 मालिकावीर श्री संजयजी पांढरे साहेब यांच्या वतीने 2 सायकल आम्हाला लाभलेत. राज मोटार शहापूर, त्यांचं मनापासून आभार आहे. गोलंदाज तयार. पवनचा बॉल, फटका दमदार आणि मैदानामध्ये एकच नाव सध्याच्या घडीला गुंजताय. कल्पेश जाधव, टायगर ऑफ शहापूर, पाठमधून षटकार.
उत्कृष्ट गोलंदाज कूलर सौजन्य आम्हाला लाभलेला आहे योगेश दादा डिंगोरे यांच्या वतीनं. उत्कृष्ट फलंदाज कूलर मान्य श्री अशोकजी रगडे साहेब यांच्या वतीने लाभले, त्यांचं मनापासून आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक टी शर्ट AA स्पोर्ट शहापूर प्रोप्रायटर अतिश भांडे अमित भांडे यांच्या वतीने लाभले, त्यांचं मनापासून आभार. उदयमुख खेळाडू यासाठी बॅट आम्हाला लाभलेले आहे रॉयल स्पोर्ट शहापूर यश वेकंडे यांच्या माध्यमातून. कल्पेश जाधव थांबायला मागत नाहीये, इथे एखाद्या मॅचची ऍक्शन रिप्ले चालली की काय तेच दाखवतोय. लगातारचा दुसरा षटकार, संघाची धावसंख्या धावपलकावर आता पाहायला मिळते 44. धावा धावपलकावर. कल्पेश जाधव सध्याच्या घडीला खूप मोठं आक्रमण मैदानामध्ये करतोय. 41 या धावसंख्येवर खेळतोय. बॅक टू बॅक दुसरा अर्धशतक येते का ते पाहायचं आपल्याला. आणि कल्पेश जाधवच्या वैयक्तिक 100+ धावा झाल्यात, त्याचंही कौतुक आपण करू. चांगला फटका इथे सजवला. दुसरा खेळाडू बनतोय जो या स्पर्धेमध्ये 100हून जास्त धावा बनवल्यात. पहिला खेळाडू आहे गणेश डिंगोरे आणि दुसरा खेळाडू बनतोय कल्पेश जाधव. धावपलकावर धावसंख्या 45. 3 चेंडूचा खेळ अजूनही सुमात्र शिल्लक. फुल टॉस बेस्ट ऑफ हाईट, एक टप्पा खात चेंडू सीमा पार आणि टीम भातसई संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय अवघ्या 9 बॉल मध्ये. 50 धावा. बॉल फ्री हिट. पवन इथे विकेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. फ्रीडचा पुरेपूर फायदा इथे घेऊ शकले नाही बॅटर अनिकेत जाधव. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावपलकावर 50 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहताय दुसरं अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये एक विक्रम घडवलाय. 9 बॉल मध्ये 50 धावा बनवल्यात भातसई संघाने. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू, चेंडू हवेत डाऊन द बॉल फिल्डर. पहिल्या विकेट साठी 50 धाव्यांची भागीदारी समाप्त. फलंदाज अनिकेत बाद.
भातसाई कल्पेश जाधवला रोखणं फार गरजेचं आहे, तर या स्पर्धेत एखादं शतक देखील लागू शकेल ही ताकद ठेवणारा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे कल्पेश जाधव. गोलंदाजी मार्कवर अनिकेत यांना आमंत्रित केले. जरी पहिल्या षटकात धावा खर्च केल्या असतील 32, तरी देखील अनिकेतवर विश्वास संघनायकाने दाखवलाय. तो कामगिरी कशा प्रकारे करतोय ते पाहायचं आहे. 8 धावा बनवायच्यात अर्धशतकासाठी. ते अर्धशतक कंप्लीट करेल का मैदानाच्या आतमध्ये कल्पेश जाधव मॅन फ्रॉम भातसाई. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी प्रत्येक शहापूरकर आतुर असतो असा असणारा फलंदाज मैदानाच्या आत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर अनिकेत, स्ट्रायकर इनवर कल्पेश जाधव. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या सुमत्र हाताळलाय. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव सुमत्र येताना पाहायला मिळतो. कमबॅक करत असताना अनिकेत हेच कमबॅक करावं लागेल मॅच मध्ये येण्यासाठी आसनगावला. दुसऱ्या बाजूला कल्पेश जाधव आक्रमकतेसाठी जाणला जातो. फुलटॉस फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक होते ते बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. चेंडू सीमा पार येतोय षटकार. तीस पैकी 29 षटकारच मारेल तो फुल टॉस टाकल्यानंतर. ही ताकद आहे कल्पेश जाधवची. 48 धावसंख्येवर इथे टाकलेला हा चेंडू. चांगला कमबॅक मैदानामध्ये अनिकेतचं राहिला. 3 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केल्यात या षटकात. चांगलं कमबॅक. धावफलकावर धावसंख्या अब तक 56. 48 या धावसंख्येवर खेळतोय कल्पेश जाधव. गोलंदाज तयार अनिकेत. फुल टॉस बिग हिट केलाय आणि या स्पर्धेचं सलग दुसरं अर्धशतक कल्पेश जाधव टायगर ऑफ शहापूर. जबरदस्त फलंदाजी. प्रेक्षक वर्गाचं अभिवादन स्वीकारायचे कल्पेश. जबरदस्त फलंदाजी. बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या 54 या धावसंख्येवर खेळतोय कल्पेश जाधव. धावफलकाचा विचार केला धावफलकावर धावसंख्या 62. 62 अनिकेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल जिथे सिंगल घेतली. दिनेश सर यांना स्ट्रायकवर आणलं जातं. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 63 या धावसंख्येवर. 63 ऑन द बोर्ड. 63 धावा. 55 या धावसंख्येवर खेळत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतो कल्पेश जाधव. अप्रतिम फलंदाजी. गोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला बॉल दिनेश सर यांच्या पाठमधून हा चपराक. ब्युटिफुल स्ट्रोक. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ होते ते फक्त बनले दर्शक. चेंडू सीमा पार. 4 रन चौकार. कॅच घेण्याचा प्रयत्न होता कॅन्डीचा. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिथे कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं टीम गिरसेने 100+ धावा केलेल्या आहेत. या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. बंटी ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याची एक सुवर्ण संधी निर्माण केली होती. बंटी तयार. स्ट्रायकर एंडवर कल्पेश.
ओ चांगला चेंडू इथे तळलाय का ते पाहायचंय. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढते 68 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतील. बंटी कमालीची गोलंदाजी. मैदानामध्ये जरी अवांतर चेंडू टाकला असेल परंतु षटकार चौकारांपासून अजून वंचित ठेवलाय या ओव्हर मध्ये. कल्पेश जाधव या खेळाडूला. गोलंदाज तयार. बंटी ओ चांगला चेंडू इथे तळला परंतु तितकाच चांगला फटका क्षेत्ररक्षक सचिन सर यांना चेस. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे डायरेक्ट हिट रन आउट च्या स्वरूपामध्ये. दिनेश सर बॅक टू द पॅव्हिलियन. जाधव दाखल होताना पाहायला मिळतील. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज बंटी. तुम्हाला धावसंख्या थांबवायची असेल तर कल्पेश जाधव यांची विकेट फार महत्वाची आहे. कल्पेश जाधव मैदानामध्ये थांबल्यानंतर प्रत्येक ओव्हर मध्ये षटकार चौकारांच्या आतिषबाजी होते आणि त्यासाठी ते जाणले जातात. इथे विकेट. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. लॉंग आपला चेंडू सीमा पार. कल्पेश जाधव ट्रिमिंडस सिक्सर. संघाची धावसंख्या धावफलकावर 75. 75 धावा. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त नॉक मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना कल्पेश जाधव. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅक वर बंटी. अजून एक शॉट अँपुल पॉवरफुल ब्युटिफुल बॉल गुल सिक्सर. प्रश्न पडलाय की कल्पेश जाधवला बॉल टाकायचं तर कुठे टाकायचं. ओव्हरपिच टाकला. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफला फटके खेळतोय. शॉर्ट ऑफ लेन टाकला. डीप मिड विकेट. काऊ कॉर्नर या दिशेमध्ये जबरदस्त फलंदाजी चालू आहे आणि चारही बाजूला जेवढे फुलटॉस आलेत तेवढे षटकार गेलेत. त्यानंतर रिव्हर्स देखील भरपूर चांगलं खेळतो आणि मैदानाच्या चौफेर खेळण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू आहे. मैदानामध्ये आपल्या बॅटिंगने आग लावतोय. जबरदस्त फलंदाजी कल्पेश जाधव. टायगर ऑफ बादशाही. टायगर ऑफ शहापूर. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. टॉपेज लागला आणि एका वादळी खेळीचा अंत. कल्पेश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. हा चेंडू पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 82 या धावसंख्येवर. 82 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. बंटी
चौथं षटक मैदानामध्ये मार्गस्थ. बिग हिट केलाय, चेंडू हवेत आहे, डाऊन द बॉल फिल्डर. ओ जजमेंट थोडंसं खरा पाहायला मिळालं आणि या बॉलवर मिळतील 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 21 ची सरासरी 84 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांचा खेळ समाप्त. दिनेश आलेत आता गोलंदाजी मार्कवर अंतिम षटकामध्ये. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर एंडवर धनेश जाधव, नॉन स्ट्रायकर एंडवर हरेश शेठ. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी. कितपत धावा बनवल्या जातील, कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल दिनेश यांचा. ते गोलंदाजी मार्कवर तयार. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे थांबवलं हरेशला. धनेशने चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव सो मात्र येताना पाहायला मिळेल. वेल बोल्ड चांगला चेंडू सो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 84 धावा धावफलकावर. मनोवैज्ञानिक दबाव सध्याच्या घडीला आसनगाववर. 5 चेंडू चांगले टाकले. 90च्या आतमध्ये रोखलं तर मॅचला मजा येईल. फुल टॉस आणि फुल टॉस जाईल सीमा पार. का मी हरेशला थांबवलं ते दाखवत असताना धनेश त्याच्या पाठमधून षटकार. इथे पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील. दिनेश यांच्या विरोधामध्ये खेळत असताना बॅटर आपण पाहतात सध्याच्या घडीला धनेश. त्यांच्या पाठमधून 3 बॉल फेस केले. त्यांनी 8 धावा बनवलेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावफलकावर धावसंख्या 92. आता 100 होईल का ते आपल्याला पाहायचंय संघाचं. 3 बॉल शिल्लक आहेत. बिग हिट, फ्लॅट सिक्सर, जबरदस्त टोला, 6 धावा. शेवटचा बॉल शिल्लक.
दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आपण सगळेजण बघत आहात. सर्वांचं आई गावदेवी चषक 20-25 स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या दुपारी सहर्ष स्वागत. काय फलंदाजी केलेली आहे या अगोदर आपण पाहिली कल्पेशने. 68 धावा याही डावामध्ये त्याच्या वतीने खरं तर तिकडे जोडल्या गेलेल्या आहेत. पहिल्या डावाचा विचार केला तर त्याने 64 जोडल्या होत्या आणि आता 68 जोडलेले आहेत. 132 धावा 2 डावांमध्ये त्याच्या खरं तर आपण पाहिलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आहे ना, त्या सायकलचं पहिलं चाक गणेश डिंगोरेने बुक केलेलं आहे आणि दुसरा टायर मागचा टायर आपण पाहिला तर तो कल्पेश जाधवने बुक केलेला आहे. हा सामना जर भातसाई संघाने जिंकला तर मात्र फार मोठं मनोरंजन इथे प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. कारण दोन खेळाडू की ज्याने अत्यंत चांगली फलंदाजी थ्रू आउट द डे केलेली आहे, त्या फलंदाजांना एकमेकांच्या समोर येताना खरं तर सगळेजण बघू शकणार आहेत. कॅन्डी आणि त्याच्या साथीने अनिकेत दाखल झालेले आहेत सलामीसाठी. या अगोदर कॅन्डीने एक धाव मिळवलेली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला ते आलेले आहेत. कमी गतीने हाताळलेला फुलल्यांचा खोलवर टप्प्यावरचा हा फुल टॉस. यॉर्कर हा चेंडू असा आहे ज्याची लांबी जर वाढली तर तो फुलटॉस मध्ये कन्वर्ट होतो, लांबी कमी झाली तर तो ओव्हर पिच मध्ये कन्वर्ट होतो आणि दोन्ही वेळेला फलंदाज मोठे फटके खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमी गतीने यावेळेस हाताळलेल्या आहे. कॅन्डीच्या विरोधात ही रणनीती खरं तर स्पष्ट केलेली आहे गोलंदाज कल्पेशने. बघा, एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. क्रिकेट हा खेळ शरीराने खेळला जातो हे तितकंच खरं आहे. तुमची शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत महत्वाची असते, परंतु तुमची मेंटॅलिटी ज्याला आपण मानसिकता म्हणतो ही चांगली ठेवणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये बुद्धीचा प्रचंड वापर करावा लागतो आणि तोच चांगला वापर इथे केला जातो कल्पेशच्या वतीने. कॅन्डी ज्यावेळेस फलंदाजीसाठी येतात त्यावेळेस त्यांच्यासाठी कमी गतीने चेंडू हाताळतात आणि ज्यावेळेस समोर दिसले त्यावेळेस अतिरिक्त गतीने चेंडू हाताळला. गतीमध्ये चांगलं मिश्रण करत असताना कल्पेश जाधवला आपण अनुभवलं. पहिलं षटक संपलं, धावा बनवायचे 105 आणि या पहिल्या षटकामध्ये बनलेले आहेत फक्त 3. याचा अर्थ आणखी 102 धावा गरजेच्या आहेत निर्धारित 4 षटकांमध्ये. म्हणजे जवळजवळ 25 ते 26 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवाव्या लागतील. अलीकडचं क्रिकेट हे बॅटिंग डॉमिनेटिंग क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. म्हणजे फलंदाजांनी गाजवलेलं क्रिकेट अलीकडचं टेनिस क्रिकेट याचा आपण या पद्धतीने खरं तर उल्लेख करू शकतो. परंतु इथे या पद्धतीचं इक्वेशन ज्यावेळेस फलंदाजांच्या समोर असतं त्यावेळेस त्याच्याकडे चॉईस नसतो. अगदी आपण म्हणू की श्वास घ्यायलाही वेळ नसतो, उसंत घ्यायला वेळ नसते. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं ही अगतिकता अपरिहार्यता मैदानाच्या आतमध्ये असते. ज्या फलंदाजाची चर्चा आपण छेडली होती की 105 धावा जर आसनगावला चेस करायचे असतील तर मैदानाच्या आतमध्ये कॅन्डीने इनकॅन्डिसंट बॅटिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने पहिला फटका कॅन्डीच्या बॅटमधून आलेला आहे हा षटकार. दिनेश बसवंत कॅन्डीसाठी आणखी एकदा समोर, आणखी एकदा गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू फार दूर. आजच्या दिवसातील सगळ्यात लांब पल्ल्याचा समोर खेळलेला षटकार. पद्धतीचं टार्गेट चेस डाऊन करण्यासाठी तुम्हाला अर्थात तुमच्या बॅटला चौकार षटकारांचीच भाषा बोलावी लागेल. त्याला सुरुवात तर केलेली आहे दिनेश बसवंतच्या विरोधात. आता ती किती टिकून ठेवली जाईल यावर सगळं अवलंबून आहे. आणखी एकदा फटका, चांगला क्षेत्ररक्षक उपस्थित, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा त्याने प्रयत्न केला होता. निर्णय क्षेत्ररक्षकाचा योग्य होता असं म्हणायला हरकत नाही, कारण तुमच्याकडे 105 धावांचं कुशन आहे. अशातच महत्वाच्या फलंदाजाच्या झेलसाठी जाण्याचा निर्णय योग्य, परंतु इथे झेल घेण्यामध्ये क्षेत्ररक्षक अपयशी. हा चौकार. समोर खेळलाय, फोर्स केलेला आहे. आणखी एकदा चेंडूला सीमारेषेचं दर्शन घडवण्यामध्ये फलंदाज कॅन्डी यशस्वी ठरलेले आहेत. कॅन्डीने इथे लागोपाठचा चौथा मोठा फटका खेळलेला आहे, ज्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार.
कमी गती फार लवकर ओळखली, आक्रमकतेला गवसणी घातलेली आहे आणि आकाशाला गवसणी घालणारा फटका, फार मोठा फटका, वज्र प्रहार, षटकार. म्हटला किंवा कोणताही खेळ जर आपण कोणत्याही खेळाची चर्चा जर आपण केली तर त्यामध्ये हार आणि जीत अथवा विजय आणि पराजय या त्या खेळाच्या दोन बाजू असू शकतात, परंतु तुम्ही कसं लढता मैदानाच्या आतमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि योग्य रीतीने खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. इंटेंट इथे क्लिअर आहे फलंदाजाचा की मोठ्या फटक्यासाठीच ते जातील, हेतू स्पष्ट झालेला आहे फलंदाज कॅन्डीचा. 2 षटकं संपतायत. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 आले होत्या, तर दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर जवळजवळ इथे 29 धाबा दुसऱ्या षटकामध्ये कुठून काढलेले आहेत फलंदाज कॅन्डीने. 2 षटकं संपली, धावफलक धाबा 32. पाहायचं इथे आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला कॅन्डीला आपण बघतो. हे बॅटल सगळ्यात मोठं बॅटल आहे या सामन्याचा जर विचार केला तर. इट कुड बी इंटरेस्टिंग बॅटल इन बिटवीन कल्पेश अँड कॅन्डी. दिस टाइम off drive offered by batter Candy, fieldsman available, fielded that ball successfully, returns it, call for second and 2 runs have been completed successfully. सन्मान्य अरुणजी पाटील साहेब की जे युवा उद्योजक आहेत वर्ल्ड भिवंडीचे, यांचं आगमन झालेले आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर योगेशजी सांबरे साहेब डोळखामचे यांचंही आगमन झालेले आपलंही सहर्ष स्वागत. सन्मान्य गोपाळजी डिंगोरे साहेब यांचंही आगमन होत आहे, आपलंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सगळ्या अतिथी गणांना विनंती आहे आमच्या मुख्य मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हा. आयोजकांच्या वतीने आई गावदेवी चषकामध्ये आपलं सस्नेह हार्दिक स्वागत. समोर खेळलेत, हेलिकॉप्टर इथे उडवलेला आहे आणि चेंडूला लँड केलेला आहे. आणखी एकदा गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळला गेलेला हा सुरक्षित फटका. कॅन्डीने आणखी एकदा चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलं, हा षटकार. समोर ठेवलंय खोलवर टप्प्यावरचा चेंडू इथे हाताळलेला आहे गोलंदाज कल्पेशने. अतिरिक्त घाई अनिकेतच्या वतीने केली जाते. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुमची फलंदाजी चांगली होत असते त्यावेळेस तुम्ही स्ट्रायकिंग एंड साठी हपापलेले असू शकता. सन्मान्य सतीशजी डिंगोरे साहेब यांचंही याच दरम्यान आगमन झालेलं आहे, आपलंही सहर्ष स्वागत. लिबर्टी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डिंगोरे साहेब यांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेस इथे चकित करणारा चेंडू हाताळलेला आहे कल्पेश जाधवने आणि फलंदाज कॅन्डी यांच्या खेळीचा इथे अंत झाला. सामन्यामध्ये चुरस निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न फलंदाज कॅन्डीने जरूर केला होता, परंतु कॅन्डीचा संघर्ष संपतोय आणि पहिला गडी गमावलेला आहे. 105 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आसनगाव संघाला लागलेला पहिला हादरा, कॅन्डी बाद. केंद्रीय मंत्री ही स्पर्धा यावर्षी तिचा कालावधी बदलला, कारण 22 फेब्रुवारी ते 5 मार्च अशा कालावधीमध्ये A1 जोडीच्या वतीने गेली अनेक वर्षापासून केंद्रीय मंत्री स्पर्धा आपण रोहन अनुभवली. यावेळेस तिचा कालावधी बदलला
1 मार्च ते 12 मार्च अशा पद्धतीने खरं तर आता तो कालावधी झालेला आहे आणि त्या केंद्रीय मंत्री चषकाची धामधूम सुद्धा सुरू आहे. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये कॉल करतायत आमचे सुमित देशमुख सर, त्यामुळे 12वे प्रतिनिधी लवकरात लवकर मैदानाचा आपण ताबा घ्या. षटक संपतात 3 धावपलकर धाबा आपण पाहिलं तर त्या आहेत 42 आणि एकूण धाबांचा विचार केला तर धावा बनवायचे 105. त्यामुळे उर्वरित इक्वेशनचा जर आपण विचार केला आणखी 63 धावांची गरज असेल 2 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना सामना जिंकण्यासाठी, ती म्हणजेच आसनगाव या संघाला. खेळ शेष राहणार आहे, शेष राहिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 3 षटकं संपलेत. 42 धावा आतापर्यंत धावपलकर जोडत असताना फलंदाजी करताना आसनगाव या संघाला आपण पाहिलेलं आहे आणि उर्वरित 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये त्यांना आणखी 63 धावा बनवायचे आहेत. अत्यंत कठीण अशा पद्धतीची खरं तर अवघड आणि जटिल कुटील कठीण अशा पद्धतीचं आव्हान त्यांच्या समोर जरूर आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य या शब्दाला कधी थारा नसतो. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. मुख्य मंचावर भिवंडीतील वळगावचे प्रसिद्ध युवा उद्योजक अरुणजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांना या स्पर्धेचे मुख्य आयोजक तथा ग्रामपंचायत गोठेघरचे उपसरपंच महेंद्रजी डिंगोरे साहेब यांच्या वतीने सन्मानित केले जात आहे. विनंती असेल अरुणजी, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. कोणती स्पर्धा नावारूपाला येत असताना त्या स्पर्धेमध्ये मुख्य मंचावर किती अतिथी विराजमान आहेत हे बऱ्याचदा पाहिलं जातं. 3-4 पॅरामीटर्स आहेत. मुख्य मंचावर किती अतिथी आहेत, त्याचबरोबर त्या स्पर्धेला प्रत्यक्ष रूपाने किती प्रेक्षक जोडलेले आहेत हे सुद्धा पाहिलं जातं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्या स्पर्धेतील आयोजन कसं आहे आणि चौथी महत्वाची गोष्ट त्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट खेळलं जातं, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. या सगळ्या पॅरामीटर्स मध्ये या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर पहिला दिवस जरूर आहे. या स्पर्धेमध्ये मुख्य मंचावर अनेक अतिथी आपण बघतो, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. 5 षटकांचे सामने आहेत. 2 फलंदाज असे राहिले आहेत ज्यांनी बॅक टू बॅक 2-2 हाफ सेंचुरीज इथे या क्रिकेटमध्ये या स्पर्धेमध्ये आज दाखवलेले आहेत. त्याचमुळे क्रिकेट सुद्धा चांगले आहे. प्रेक्षकांचेही तुडुंब प्रतिसाद, आपण खरं तर उदंड प्रतिसाद या स्पर्धेमध्ये अनुभवलेला आहे. मुख्य मंचावर आपण योगेशजी सांबरे साहेब की जे उद्योजक आहेत डोळखामचे, त्यांना सन्मानित करत आहोत. विनंती असेल योगेशजी सांबरे, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. सन्माननीय अर्जुनजी अधिकारी साहेब, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा.
योगेशजी सांबरे साहेब की जे डोळखामचे उद्योजक आहेत त्यांना आपण मुख्य मंचावर सन्मानित करत आहोत. ऑन ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका. क्रिकेटमध्ये फुटबॉलचा स्किल वापरण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने जरूर केला, परंतु त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. चेंडूने अंतिम त्याचं साध्य साधलं. हा चौकार आलेला आपण पाहिला. पुन्हा एकदा उपस्थितांचं सर्व सहर्ष स्वागत. 53 पर्यंत पोहोचलेला डाव. हा फटका बघा आणि बघत राहा, कारण इथे स्वतःला रोल केलेला आहे आणि चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे. वेट अत्यंत चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर केलं फलंदाज अमितने आणि हा षटकार मिळवला. सोनूजी खामकर साहेब मुख्य मंचावर उपस्थित आहेत. त्यांना कल्पेशजी डिंगोरे यांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. धावफलकाकडे नजर टाकली तर धावफलक 59 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. बनवायचे 105. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवून शेवटच्या षटकामध्ये सामना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल फलंदाजाच्या वतीने, परंतु प्रत्येक चेंडूवर इथे आक्रमकता दाखवण्याचं हे जे आव्हान आहे ते बऱ्याचदा कठीण होत असतं, खडतर बनत असतं आणि तो जो प्रवास आहे तो खास खळग्याने भरलेला राहत असतो. 4 षटक संपतायत. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या 59 आणि शेवटचं षटक यानंतर फेकलं जाईल. आणखी 46 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 सामने आतापर्यंत मी असे पाहिलेले आहेत. एका सामन्यामध्ये तर लायब्ररी बॉईजला 81 बनवायच्या होत्या. दुसरा एक सामना होता की ज्यामध्ये संघाला मला असं वाटतं तिकडे 45 धावा बनवायच्या. या अगोदरचा सामना होता आणि या सामन्यामध्ये 46 बनवायचे आहेत. समोरच्या दिशेने खेळ त्यात खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. अवे फ्रॉम दी बॉडी ज्यावेळेस फलंदाज फलंदाजी करतात किंवा फटका खेळतात त्यावेळेस त्यामध्ये एकतर त्याचं टायमिंग झुकत असतं, एकतर जितकी ताकद त्याला लावायची ती ताकद त्याला लावता येत नसते. बऱ्याचदा कुचकामी फटके त्यातून तयार होत असतात. फुलटॉस आहे. बॉटम हँडची चांगली ताकद जरूर वापरले. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न फार चांगले केले. अंतिमतः क्षेत्ररक्षकाला चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ढकलता आला नाही. हा चौकार आलेला आहे. मुख्य मंचावर सन्माननीय गोपाळजी डिंगोरे साहेब उपस्थित आहेत. यांना जीवनजी धुमाळ यांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. जीवन आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते गोपाळजी डिंगोरे साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर करा. कडा लागते. एक क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक किती जोराने राहिले बघा. परिस्थिती पूर्णपणे आपल्या ताब्यात असताना किंवा परिस्थिती पूर्णपणे आपल्या विरोधात गेलेली असताना ते जे कॅरेक्टर तुम्ही दाखवता क्रिकेटमध्ये ते फार महत्वाचं असतं. आपण सामना जिंकतो म्हटल्यानंतर सुद्धा तुम्ही ज्यावेळेस जोर लावता क्षेत्ररक्षणासाठी त्यावेळेस तुमची दाद दिली पाहिजे आणि ज्यावेळेस आपण सामना पूर्णपणे गमावलेला आहे असं असताना सुद्धा तुम्ही फलंदाजीमध्ये जोर लावता चेस करताना त्यावेळेस सुद्धा तुमचं कौतुक केलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाजाने आजच्या दिवसातील पहिला फटका स्विचचा खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलेला आपण पाहिला. शेवटचा चेंडू यानंतर शेष आहे. सामन्यावर पुन्हा एकदा प्रचंड मोठी पकड मगर मिठी पाचसाई संघाची आणि याचबरोबर या स्पर्धेमध्ये अर्थात आई गावदेवी चषकातील अत्यंत महत्वाचा सामना, प्री सेमीफायनलचा सामना अर्थात क्वार्टर फायनलचा सामना खेळण्याची संधी इथे मिळालेली ती म्हणजेच बादशाही संघाला. पुन्हा एकदा बादशाही संघाचं संपूर्ण संघाचं आपल्याला कौतुक करावं लागेल. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडणार आहोत. पुन्हा एकदा सामनावीर खेळाडू अर्थात कल्पेश जाधव फलंदाजी करत असताना व्यक्तिगत अर्धशतक, स्वतःचं दुसरं आणि स्पर्धेतील चौथं कल्पेश जाधवच्या बॅटमधून आपण अनुभवलं. कल्पेश आहेत या सामन्यातील सामनावीर.
सामनावीर खेळाडू कल्पेश आपण लवकरात लवकर या. गोपाळजी डिंगोरे साहेब यांच्या वतीने तुम्हाला सामनावीरची बक्षिसे इथे वितरित केली जाणार आहेत. विनंती असेल गोपाळजी डिंगोरे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीराची बक्षिसं वितरित करा, ज्यामध्ये ग्लिटरिंग ट्रॉफी, त्याबरोबर विशेषत्वाने आपण जर विचार केला तर पेस्ट्री आहे, त्याचबरोबर कुकीज आहेत. गणेश स्वीट्स यांच्या वतीने कुकीज, त्याचबरोबर दर्शन यांच्या वतीने पेस्ट्री इथे दिली जात आहे. वेल डन, वेल प्लेड कल्पेश. येणाऱ्या सामन्यासाठी तुला शुभेच्छा असतील. बादशाही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. नाणेफेक आपण संपन्न करू कल्पेश, त्यानंतर विश्रांती दिली जाईल. निर्धारित 5 षटकांची ही सुद्धा लढत असणार आहे. काय फलंदाजी झाली आहे कल्पेश जाधव यांची. पहिल्या फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये 64, त्याचबरोबर दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये 68, 2 इनिंग मध्ये 132 धावा. दुसऱ्या बाजूने आपल्याला गणेश डिंगोरे पाहायला मिळतात, ज्याने 2 इनिंग मध्ये 100 पेक्षा अधिकच्या धावा तिकडे पूर्ण केलेल्या आहेत. एखादा खेळाडू ज्यावेळेस मोठा डाव खेळतो त्यावेळेस त्या संघातील इतर खेळाडूंना कमी संधी मिळते.